नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज. मी आज या माझ्या गावाला आलो आहे. हे माझं गाव आहे बाळद खुर्द. ते मी इथं लहानपणी 1 ते 5वी पर्यंत शिकलोय. हा जातो वडगाव रस्ता आणि आहे भडगाव रस्ता. अशा प्रकारे हे माझं गाव. हे माझ्या गावाचा हा एकदम शानदार पार महादेवाचा मंदिर. ही अंगणवाडी, ही पारावर बसणारी मंडळी, मित्रपरिवार, ही ग्रामपंचायत, हे महादेवाचं मारुतीचं मंदिर, हे आमच्या गावाचा प्रवेशद्वार. आणि आता नवीनच बांधला गेला तो या नदीवरती पूल. असं एक आमचं गाव छोटंसं पण अतिशय सुंदर आणि चांगलं. क्या नाम है तेरा? क्या नाम है? हाँ, सुभाष. ओरिजिनल किन्नर है कि तू? रायरंग है कि तू? ये हमारे गांव के मेरे प्यारे प्यारे दोस्त और मेरे बड़े भाई समान लोग और कार्यकर्ते. मित्रांनो, हे माझी बाळद गावाची शाळा. मी इथे 1 ते 5 वर्ष शिकलो होतो. हे माझे मित्र आणि मी खास माझ्या शाळेला भेट देण्यासाठी आज आलो. ही माझी शाळा. हे वृक्ष त्यावेळेस फार लहान लहान होते. हे आम्ही त्या काळामध्ये लावलेले होते. हे पिंपळाचे झाड वगैरे हे फक्त लहान लहान होते त्यावेळेस. आता यांचे जवळजवळ या झाडाचं आयुष्य आतापर्यंत मला वाटतं 40 वर्षाचं तरी असेल, कारण की माझंच 56 वय आहे आता. तर आता मी माझ्या शाळेचं दर्शन घेतो आणि सरस्वतीचं जे माझं मंदिर आहे त्याचा आशीर्वाद घेतो. मित्रांनो, ही माझी शाळा, प्राथमिक शाळा. ही अगोदर कौलारू होती. आता तिचे कौल म्हणजे खराब झालं, पत्तर टाकले, परत नवीन बांधकामाचं मंजूर झालं आहे असं माहिती पडलं मला. आणि मी आज खास व्हिजिटसाठी आलो आणि माझ्या लहानपणाच्या आठवणी इथं जागृत झाल्या. खरोखरच लहानपण देगा देवा तुझी साखरेचा मेवा. काय म्हणतात त्याला? साखरेचा मेवा. म्हणजे लहानपणासारखं जीवनच नाही आहे. आणि ते 1 ते 5 वर्षाचा जो कालखंड असतो तो अतिशय आनंदाचा होता. आणि आता जो 3 वर्षाचा मुलगा आहे त्याच्या पाठीवरती बॅग लादली जाते. त्यांचे क्लासेस, त्यांचे सर्व, म्हणजे त्यांना मुक्त जीवन जगणं लहानपणापासूनच त्यांचं असं जाम झालं. याला कारण आहे कॉम्पिटिशन. आणि जेनेटिक असतं ते, जो हुशार आहे तो हुशारच होणार, ज्याची बुद्धी क्षमता आहे ती तर्क वाढेलच. हे अशा प्रकारे आमचं गाव आणि आमची गावची शाळा. प्राथमिक विद्या मंदिर. इथल्या 1, 2, 3 नंबरच्या रूमला माझा वर्ग राहायचा. अशा 1ली, 2री, 3री, 4थी. अगोदर आमचं असं होतं शाळेमध्ये की दर 15 दिवसाला घटक चाचणी व्हायची. घटक चाचणी व्हायची आणि त्या घटक चाचणीमध्ये जो पहिला नंबर येईल, ज्याने अभ्यास केलेला असेल चांगला, ज्याचा पहिला नंबर येईल, म्हणजे ज्याला मार्क चांगले मिळतील त्याचा हाजरी क्रमांकामध्ये पहिला नंबर असायचा. ज्याचा दुसऱ्या क्रमांकावर जो येत असेल त्याचा दुसरा नंबर असायचा. तर ही जी घटक चाचणी जी सिस्टीम होती त्याचा फायदा एक होता की मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करायचे. 15-15 दिवस म्हणजे त्यांच्या अभ्यासात अटकून राहायचे आणि त्यांच्यामध्ये एक इच्छा राहायची की नाही, माझा 15वा नंबर आहे तर मला 14 आला पाहिजे, माझा 13 आला पाहिजे, माझा 10वा आला पाहिजे. तर मी सुद्धा 6, 7, 5, 6, 4च्या दरम्यान राहत होतो. मी पण एवढं काही बुद्धिमान नव्हतो, पण साधारण होतो. तर अशा प्रकारे हे शिक्षण पद्धती अगोदर चांगली होती. तर ही शिक्षण प्रणाली अतिशय छान होती.
आणि आता पण आहेच, त्याबद्दल काही शंकाच नाही. चला आता बऱ्याचशा सुधारणा झाल्या, चला निघूया. ओके. हे मोठं बाळद बुद्रुक आता नवीनच झालेला पूल मस्त एकदम चितूर नदीवरती. आणि ह्या दोघं गावांना जोडणारी या साईडला बाळद खुर्द आणि हा दोघं गावांना जोडणारा पूल. अतिशय मस्त रम्य आणि सुंदर असा नजारा या गावाचा. आणि हा वरती एक धबधबा, पाण्याचा धबधबा. हे पाणी मस्त वाहतंय. एक छोटंसं महादेवाचं मंदिर. हे बाळद गावाचे, आमच्या गावाचे. नमस्कार मित्रांनो, मी आज आमच्या गावात आलो आहे. बाळद खुर्द आणि बाळद बुद्रुक हे माझे दोघं गाव. आणि हा एक भव्य आणि मस्त बांधलेला पूल हे दोघं गावांना जोडणारा. इकडचे गाव येतं पाचोऱ्या तालुक्यात बाळद आणि इकडचं येतं भायगाव तालुक्यात. आज मी या गावाला सहज म्हणजे विजिट माझं गाव म्हणून मला आज भेटावं असं वाटलं आणि इथले काही रम्य असे देखावे मला दाखवण्याची इच्छा झाली. तसंच मी आज बाळद बुद्रुक या गावामध्ये होणारा जो महेंद्र स्वामीचा जो प्रोग्राम आहे 7 दिवसाचा सप्ताह, हा जो धार्मिक कीर्तनाचा भाग आहे तो मी आपल्या चॅनलला टाकणार आहेच. तरी आपण अवश्य बघा. हे आमच्या गावचे माजी सरपंच सुनील पाटील हे आमचे कार्यकर्ते, त्यांनी पण आपल्याला भेट दिली. चला धन्यवाद, थँक्यू. हे आहे इकडच्या गावात येणारा रस्ता बाळदचा, आहे पाचोरा रोड. आणि त्याच्यानंतर हे गावातली कॉम्प्लेक्स वगैरे एकदम जबरदस्त लोकेशन, भव्य. गावाचा बराच चांगल्या प्रकारे विकास झाला. गावाचे प्रतिष्ठित लोक, खास म्हणजे ह्या खेडेगाव म्हटलं तर हाच आनंद मोठा असतो की सर्व लोक सकाळ 9-10 वाजेपर्यंत बाहेर येतात, मस्त एकमेकाशी गप्पा मारतात आणि त्यांच्या एकमेकाचे देणं घेणं व्यवहार या सर्व गोष्टी अशा म्हणजे ओपन होत असतात आणि सर्व एकदम प्रेमाने राहत असतात. शहरात म्हणजे भिंत, बंगला आणि बंगलाच्या बाहेर निघायचं काम नाही, सर्व गोष्टी फोनवर होत असतात. अशा प्रकारे हे लोकेशन, हे आमचे बडगावचे कार्यकर्ते पण इथं बसले आहेत. तर अशा प्रकारे मी आता ह्या गावाला आलो आहे बाळद बुद्रुक. आणि या गावात म्हणजे मी खास म्हणजे महेंद्र स्वामी महाराज यांचं 7 दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रम इथं आहे. आणि तो मी आपल्या चॅनलला 7 दिवस म्हणजे कायमस्वरूपी व्हायरल करणार आहे. आणि त्यासाठी मी खास या गावात आलो आहे. हे गाव म्हणजे माझंच म्हणायला हरकत नाही. फार लोकांचं प्रेम आहे या गावात. माझं गाव पण पूर्ण जगात दिसलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. ही पूर्ण मंडळी धार्मिक, तिथं सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे तो जोरात चालू आहे. आता अशा प्रकारे आपण मंदिराचं पण दर्शन घेऊ आणि इथले चाललेले जे कार्यकर्ते मंडळी आहे त्यांचे पण व्हिजिट घेऊ. हे आमचे कार्यकर्ते. नमस्कार सर. हे आमचे कार्यकर्ते सर, प्रदीप सर अँड त्यांचे मित्र फ्रेंड. आणि हा आमच्या गावचा दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज ग्रामस्थ असा मस्तपैकी देखावा. हे आमचे मास्टर
अशा प्रकारे हे मंदिर गावाच्या बाहेर भव्य दिव्य. आता आपण त्या कार्यकर्त्यांना भेटूया. हा इथल्या कार्यक्रमाचा आराखडा. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 52 बाळद बुद्रुक तालुका पाचोरा. आणि इथं बसलेले सर्व हे कार्यक्रम दैनंदिन महाराजांचा फोटो आणि त्यांचं कीर्तनाचा वेळ वगैरे. चला आता आपण मंदिरात निघूया. हे बसलेले धार्मिक मंडळी मंदिरासमोर. परमपूज्य महेंद्र स्वामी महाराज समाधी मंदिर. समाधी दिनांक 28/9/1973 जीर्णोद्धार 8/9/2022. अशा प्रकारे आता आपण मंदिरात जाऊया. आणि हा एक त्यांच्या बाजूला शहीद स्मारकचा पुतळा. 11 मराठा बटालियन आक्रमक शहीद अमर जवान कैलासवासी हवालदार पोपट कमलाकर पाटील 14 ऑक्टोबर 2001 रोजी लुणावली जंगल तहसील मंडी जिल्हा पूंछ जम्मू काश्मीर दहशतवादी चकमकीत ओपी रक्षक. अशा प्रकारे यांचा हा पुतळा महेंद्र स्वामीच्या मंदिराच्या बाजूला. हे बाजूला निवास आणि हे तिकडे शाळा. चला आपण आता मंदिरात जाऊया. हे भक्त निवास. चला आता आपण मंदिरात दर्शन घेऊ. हे भक्तगण कार्यकर्ते मंदिराच्या दर्शनासाठी जात आहेत. महेंद्र स्वामी की जय. महेंद्र स्वामी की जय. महेंद्र स्वामी महाराज की जय. या त्यांच्या पादुका. हो पादुका. बाबांच्या बोलून पादुका आहे त्या. मित्रांनो अशा प्रकारे मी इथले माझे मित्र आणि कार्यकर्ते यांच्याशी माझी भेट झालीच. आणि आता मी पण महेंद्र स्वामींचं दर्शन घेतो आणि येतो. कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालू आहे. अतिशय मनमोहक सुंदर दिव्य तिथल्या आमच्या गावाच्या लोकांनी केलेले कार्य आणि हे कार्य पूर्ण जगात पसरावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे निश्चितच होईलच. आता आपण स्थानिक कलाकारांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊ आणि हा कार्यभाग कसा चाललाय ते आपण त्यांच्याकडून मुलाखत घेऊन हे जाणून घेऊ. चला आता त्यांना भेटूया. नमस्कार. मला फार आनंद वाटला आज बाळद गावात येऊन. आणि आपण आपले जे कार्यकर्ते आपल्या गावाचे तर दादा हे आपलं परमपूज्य महेंद्र स्वामी महाराज समाधी मंदिर बाळद बुद्रुक. तर हे आपलं साधारण लहान असल्यामुळे मला तर काही माहिती नव्हतं. तर हे कार्य कसं चालू आहे, कसं म्हणजे कुठपर्यंतपासून म्हणजे चालू झालं? मला पण करतो थोडंसं. 1973 साली बाबा जेव्हा गेले तेव्हा तेव्हापासून कार्यक्रम सुरू झाला आहे. आणि अगोदरी बाबा प्रगत करत होते. आणि जेव्हा आहेत होते गाडीवाला मारायचे हरिमन खानराव पाटील त्यांच्या शेतातले हार असताना ते हा पण नंतर आता ते गावकऱ्यांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी सगळ्यांनी
ती परंपरा आजपर्यंत लावून ठेवली साधारण म्हणजे महेंद्र स्वामी महाराजांनी आपल्याला एक करण्यासाठी एक एक आदर्श निर्माण केला आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र येतो. राजकारण वगैरे आपण सोडून या कार्यक्रमात आणि मोठ्या मनाने आपण अजून तुम्हाला काही कोणाला बाबा तर मग यावर पहिल्यांदा आम्ही जवळपास पुण्यतिथी करायचो. नंतर 2006 पासून गावकऱ्यांनी ठरवलं की बाबा सप्ताह करू बा. आता 2006 पासून आपला सप्ताह चालू आहे. आता 13-14 वर्ष आहे. आता यावर्षी दर सालाप्रमाणे आपले ती माळ येते नवरात्री त्या दिवशी बाबा पुण्यतिथी मानली जाते. त्या दिवशी आपण समाप्ती करू सप्ताहाची. म्हणजे 7 दिवसामध्ये धार्मिक आपण ज्ञानदान पण होतो आणि लोकांना त्याच्या मग आम्ही गावकऱ्यांनी येऊन घेऊन सगळ्यांनी सहमतीने सहकुशीने जो पैसा जमा होतो त्याच्यातून सप्ताहाचं म्हणजे कीर्तन अन्नदानाचा कार्यक्रम होता. जवळजवळ आपल्या परिसरात 5-7 खेड्यावरून तो कार्यक्रम म्हणजे फक्त गावच करतं पण आपण परिसरात 5-7 गावांना आपण पोचेल जातो. हां आणि आता हा कार्यक्रम उद्यापासून सुरुवात हा 27 तारखेपासून 27 तारखेला होणार आहे. तर मित्रांनो हा कार्यक्रम 27/9 उद्यापासूनच चालू होते सप्त्याचा. तसं आपण आपल्या गिरणा फिल्म मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पूर्ण सप्त्याचा कार्यक्रम आपण जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत हा कार्यक्रम कधीही बघू शकता. आणि मी या पूर्ण कार्यक्रमाचं लोकेशन 7 दिवसाचं स्टार्ट टू आपले आणि जो प्रसादाचा भाग आहे तिथपर्यंत मी पालखी मिरवणूक तोपर्यंत जेवढं मला व्यवस्थितरित्या दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हा पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर मी त्याच्यानंतर रिलीज करणार आणि आपण कधीही बघू शकता. तर बोला महेंद्र स्वामी महाराज की जय. चला धन्यवाद सर. चाबी आहे का?